बघा एखादी आई सुद्धा नाही का इतकी स्वार्थी आणि विकृत कशी असू शकते तुम्हाला सांगते. म्हणजे ही बाई होती ती आई होती, पण आई नावाला कलंक होती. तिकटले लागले. दाल खिचडी बनवली होती आता. तर तर ही घटना खरी आहे, कोलकात्यात घडली. जी आई होती तिचा नवरा वारला होता आणि त्या नवरा क्लार्क होता आणि त्याच्या जागेवर तिला नोकरी लागली होती क्लार्कची. आणि ह्या दोघांना एक 8 वर्षाचा मुलगी होती. ही मुलगी नाही का गव्हर्नमेंट जॉब लागला होता ह्या बाईला. चांगली पगार होती, सगळं चांगलं चालू होतं. नवरा मेल्यावर नवऱ्याच्या जागी लागली. पण नंतर ही बाई इतकी स्वार्थी झाली की हिला स्वतःची मुलगीच नको वाटायला लागली. मुलगी नको होती हिला. कोलकात्यात झाली घटना. इतकी बाई स्वार्थी होती. त्या मुलीच्या बापाचीच नोकरी होती ना. बर तुला मुलगी नको, हिला नको होती ना. हिनं एखाद्याला दत्तक द्यायची, अनाथ आश्रमात द्यायचं, सांभाळणं होत नाही तर त्या मुलीला हिनं काय केलं माहितीये का तुम्हाला? त्या बाईनी, असली बाई तर मी तर जगात पाहिली नाही बाबा. म्हणजे असं सुद्धा अपवाद नाही, अशा बायका सुद्धा असू शकतात. आई असून सुद्धा अशा कलंकित करू शकते त्या आई शब्द. तर ह्या बाईनं काय केलं, त्या मुलीला म्हणली तुला फिरायला घेऊन जाते म्हणून रेल्वे ट्रॅकवर नेलं तिला. रेल्वेच्या स्टेशनवर तिला खूप फिरवलं. रेल्वे स्टेशनवर फिरायला जायचं म्हणून नेलं बिचारीला. लहान मुलगी होती 8 वर्षाची. अहो तिला काय करणार, हिला दुसरं लग्न करायचं होतं म्हणून तिला काटा काढायचा होता त्या पोरीचा. हिनं असं बघितलं कोण सामसूंग माणूस नाही काय नाही, आणि अशा ठिकाणी बरोबर ट्रेन खाली तिला ढकलून दिलं पोरीला. आणि परत पोरगी पडली म्हणून नाटक बी केलं ह्या बाईनं. रडली, नाटक केलं, माझी मुलगी चुकून पाय घसरून पडली. पण पोलिसांनी जेव्हा CCTV पाहिला तेव्हा त्यांना त्यात ती ढकलून दिलेलं दिसलं ह्या बाईनं. तर अशी सुद्धा ह्या बाई असतात. ह्या बायांना कधी माफ नाही केलं पाहिजे. कारण अशा स्वार्थी, आणि ही कुणाची अशी स्वार्थी बाई आई पण बनू शकत नाही. तिला फक्त लालच, स्वतःचं सुख आणि पैसा ह्या गोष्टी पाहिजे होत्या. तर अशी आई नसलेली बरी बाबा, का नाही? ती मुलगी हिच्या तावडीतनं वाचली असती तर बरं झालं असतं. बिना आईची सुद्धा जगता आलं असतं. पण काय करायचं, लहान होती ना, त्याच्यामुळे ती काही करू शकली नाही बिचारी स्वतः.